वाफाळलेली मऊसूत इडली आणि त्यावर गरमागरम सांबार आपण बनवत आहोत। त्यासाठी मी इथे इडली रवा 1 वाटी घेतलेला आहे, अर्धी वाटी पोहे, पाऊण वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1-2 चमचे मेथ्या घालून ते रात्रभर भिजत घातलं होतं आणि मी ते सकाळी छान वाटून घेतलेलं आहे। आधी आपण सांबार बघत आहोत। त्यासाठी मी इथे थोडे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, कांदा हे छान परतून घेऊयात। त्यामध्ये टोमॅटो घालूयात आणि थोडं हळद, तिखट असं सर्व एकत्र घालून मी ते छान परतून घेते। त्यामध्ये मी लाल भोपळा, तुरीची डाळ असं सर्व मिश्रण मी त्यामध्ये फोडणीमध्ये घालून घेते आणि त्यामध्ये सांबार मसाला घालूयात आणि ते छान परतून घेऊन थोडंसं पाणी घालून ते छान वाफवून घेऊया आणि अशा प्रकारे आपलं सांबार थोड्या वेळात तयार होईल। सकाळचा असा पौष्टिक आणि पचायला हलका असणारा नाश्ता सगळ्यांनाच आवडतो। इथे मी पिठामध्ये थोडंसं मीठ घालून त्यामध्ये थोडंसं इनो घातलेलं आहे। आपण हे फर्मेंट केलेलं नाही आहे, त्यामुळे थोडंसं इनो घातलेलं आहे आणि इडली पात्राला तेल लावून आपण त्यामध्ये हे सारण घालून घेऊया, बॅटर घालून घेऊया आणि 10 मिनिटात आपली इडली तयार होईल। मऊ लुसलुशीत अशी ही इडली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते। सकाळचा भरपेट नाश्ता होतो। तुम्हाला अशी ही इडली कशासोबत खायला आवडते कमेंट करून नक्की सांगा। कोणी चटणीबरोबर खातं, कोणी सांबारबरोबर खातं। आपण इथे सांबार छान घालून घेऊयात त्यावर। रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि आपले इडली सांबार तयार आहे। धन्यवाद।